हे गाईज वेलकम बॅक टू जान्हवी अँड गौरव लाईफस्टाईल. सो कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर नवीन नाव ऐकून तुम्हाला कन्फ्युजन वाटलं असेल, कारण आम्ही आमचं जे चॅनलचं नेम आहे ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता कसं दिसते कसं नाही. तर ते चेंज केलं यापुढे कारण की आम्ही असं विचार केला होता की फक्त जान्हवीज ब्लॉग मध्ये असं फक्त इचेच कंटेंट असं नाही, फॅमिली कंटेंट होणार आहे आम्ही. content. आणि आधीपासून ठेवत आलो, पण आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की आम्ही नाव चेंज करणार, थोडे पण मॉडिफिकेशन करायची आहे आणखी बरंच काही करायचं चेंज. तर बघू आता कधी होतं. पण आम्ही काल एकदम आम्ही असं रात्रीच्या वेळेत बसलेलो होतो आणि विचार केला की आज फायनली आपण नाव चेंज करून टाकूया. कारण कसं आहे, जेवढं लेट केलं ना मग इच्छा कमी होत जाते. आणि आता फॅमिली ब्लॉगिंग आहे, सो त्यामुळे म्हटलं एकदा आणि पण इन्व्हॉल्व्ह होईल चॅनलमध्ये. सो त्याच्यामुळे आम्ही आमच्या दोघांच्या लाईफस्टाईलमध्ये ती इन्क्लूड आहे. आमच्या तिघांपैकी कोणाचा व्हिडिओ, कोणाचे ब्लॉग, कोणाचे काही कंटेंट असू शकते. सो त्यामुळे आम्ही ठरवलं की फॅमिली ब्लॉगिंग असणार आहे आता गाईज. तर तुम्ही एन्जॉय कराल, खूप जास्त एन्जॉय कराल. सो जर तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जेही इंटरेस्टिंग ब्लॉग्स आहेत तुम्हाला बघायला मिळेल. सो तुम्हाला त्याचबरोबर काय बोलायचं, हां कसं वाटलं चॅनल चालू तुम्ही नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आणखी काय चेंज करायला पाहिजे तर ते सांगा. पण आता चेंज होणार नाही, कारण तो एक चान्स मे बी काही वेगळं काही ऍड. आणि फोटो जे आहेत ते आता बर्थडेला एक फोटोशूट करायचं ठरवलं आहे, तो सिलेक्ट करणार आहे. सो म्हणून तोपर्यंत आम्ही फोटोज अजूनपर्यंत अपलोड केलेले नाहीये तिथे. केला आहे पण तो नॉर्मली असा तर नॉर्मल ठेवलेला आहे सध्याचा. तो चेंज करायचा आहे आणि नाव आता हेच असणार आहे फायनली एंडपर्यंत. आणि यावर सगळ्या म्हणजे आमच्या तिघांच्या मेमरीज राहणार. सो म्हणून डिसाईड केलं की आमच्या तिघांच्या नावानेच चॅनल असायला पाहिजे. नावाने चॅनल आहे दोघांच्या, पण आमच्याशी ती इन्क्लूड आहे ना, कारण आम्ही दोघं आहे म्हणजे ती आहे. गौरव, जान्हवी अँड गौरवच लाईफस्टाईल, म्हणजे लाईफस्टाईल मध्ये ती आलीच ना सगळ्या गोष्टी. सो असं आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की लास्ट ब्लॉग पासून माझी एक्सरसाइज सुरू झालेली आहे. सो मी रेडी आहे आणि आताच म्हणजे माझे काम वगैरे आवरले मी सकाळचे आणि तिकडे बसलेली आहे, खेळत आहे. तर गौरव तेवढं तिचं लंच म्हणजे नाश्ता तयार करतो म्हणून मला ब्रेकफास्ट तयार करतो म्हणून मला तेवढा ब्रेक मिळतो स्वतःसाठी, 1 तास तरी देऊ शकते. आणि 2 दिवस एक्सरसाइज करून माझी शिकली हालत, म्हणजे मला बसता उठता नाही एवढी कंडिशन. आणि आणीला तर मी कडेवर घेऊच नाही शकत, माझे असे थरथर होत आहे पूर्ण. सगळं असं पेन करून राहिलं, जे हायलाइटेड पार्ट आहे बॉडीचे ते असे मसल्स पेन करत आहे, खूप जास्त क्रॅम्प करून राहिले. एक दिन आएगा वो जिस दिन तू बोल सकेगी, जिस दिन तो बोल सकेगी नहीं मैंने करके दिखाया, किसी ने बोला था ये तो मैंने करके दिखाया. सो गाईज, माझी जर्नी बघायसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला कळेल माझ्यामध्ये किती चेंजेस झाले. मी किती जे चॅलेंज एक्सेप्ट केलं ते कितीपर्यंत पूर्ण करत. तर चलो आता मी गाईज माझ्या कामी लागते, गौरवच्या कामी लागतो आणि ब्लॉग कंटिन्यू करते. रुटीन सकाळचं सांगतो घे ना. हा ओ मॅडम कम हियर. आणि why don't you listen बाबू? Papa, I don't want to listen. Get up. Yes, you did it. चला इकडे आणीचा नाश्ता करून रेडी आहे आणि मॅडमची ब्लॅक कॉफी ही काल बोलवली. ₹520 कॉफी आहे ही बाई. याच्या कॉफीत काय काही समजलं नाही, पण 100% प्युअर ब्लॅक रोस्टेडमधलं. आता टेस्ट बघू कॉफीची कशी येतं. आणि इकडे मॅडमनी गोळी घे बेटा, गोळी घे, गोळी घे पहिले. आणीचा हा AI वाला चालू असते इंग्लिश, हे ऐकून थोडंसं शिकेल तरी ती. काय शूट करता? हे आम्ही सकाळी सकाळी आणीला लावून दिसतो AI वाले इंग्लिश. यांनी मुलं थोडेफार शिकते तरी, कारण की जेवढं तुमचं
जेवढं तुमचं लिसनिंग पॉवर राहील तेवढंच तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करायला इझी जाते. सो आम्ही ट्राय करतो, कारण की तिला तर समजणार नाही. आय नो लोक म्हणेल काही काय तिला समजत नाही, एवढी लहान आहे तरी लावून देतात, पण तसं नसते काहीच. ज्यांना समजायचं आहे ते समजेल. आणि आम्हाला तेवढी इंग्लिश येत नाही, तिला तेवढी यायला पाहिजे फ्लुएंट. सो बेसिकपासूनच सुरू करतो म्हणून. सो आता इथे ब्लॅक कॉफी केली जाय, गरम कर नाही का. सो काल बोलवली आहे ब्लॅक कॉफी, आमची संपली होती. पहिले आम्ही ही वापरत होतो, म्हणजे की नेसकॅफेचीच होती, पण क्लासिकवाली. पण आता ब्लॅक रोस्टेड आणलेली आहे. हे फिका लागेल ना, ब्लॅक रोस्टेड आणलेली आहे. सो बघू टेस्ट कशी आता. आणि गो देर प्ले ऑन मॅट बेबी, प्ले ऑन मॅट, डोंट रोम हिअर अँड देअर. सो चला नाश्ता बनवून घेतो तिचा, आणि मग थोड्याच वेळात बोलतो तुमच्याशी. फायनली ब्लॅक रोस्टेड कॉफी. सगळ्यात आधी थायरॉइडची मेडिसिन आणि एक ग्लास पाणी. दिवसाची सुरुवात. आणि नो आणि इकडे हो माय हो ये सुट्टी. आता न्यू कॉफी ट्राय करताय. न्यू म्हणजे नेसकॅफेची कॉफी, पण ब्लॅक रोस्टेड आहे. ट्राय कर. स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग कॉफी आहे ती म्हणून. स्ट्रॉंग कॉफी आहे ती. बसून पिझ्झा. इकडे गौरव आणीला जेवण म्हणजेच नाश्ता चालत आहे. नाश्त्यामध्ये आज काय आहे? बनाना. त्यामध्ये एका नाही टाकलं पीनट, 1 स्पून पीनट टाकायचं होतं. तर आणीला मी आणखी एक तिच्या रुटीनमध्ये ॲड केलेलं आहे पीनट बटर कालपासनं. तर असं बनानामध्ये किंवा मग कुठला शिरा वगैरे बनवतो त्याच्यामध्ये मी 1 चम्मच पीनट बटर टाकते. ते पण सॉफ्टवालं, नो पीनट्स, ओनली बटर, म्हणजे स्मूथवालं असते ते देता येते पोरांना छोट्या. पण ते 6 मंथच्या वर पोरांना द्यायचं. म्हणजे आता आणि जवळजवळ 9 मंथ कंप्लीट झालेले आणि 10 मंथ रनिंग आहे. सो तिला देऊ शकते म्हणून मी तिला स्टार्ट केलं आहे. अदरवाईज छोट्या बेबींना नाही देत. तर इकडे मी माझी कॉफी घेते. आणि बॅकसाईडच्या ज्या फ्रेम आहे गाईज, मी लास्ट टाईम बोललं होतं मेशोवरनं, तुम्हाला कशा वाटल्या तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी कमेंटमध्ये लिंक देणार. एवढ्या स्वस्त आणि अफोर्डेबल आहे ह्या, कोणी विश्वास करणार नाही. 250च्या काहीतरी आहे, म्हणजे जवळजवळ 250 रुपयाला पडलेले आहे. आणि खूप छान क्वालिटी आलेली आहे. आणि दिसत बघा किती छान आहे. फक्त आमची वॉल थोडी डॅमेज झालेली आहे तिथे. आता त्याचं कन्स्ट्रक्शन व्हायचं आहे थोडंसं. आम्हाला पेंटिंग पुटिंग वगैरे प्रॉपर करायची. आता या दिवाळीला करू आम्ही, कारण लास्ट दिवाळीला आम्ही आईकडेच होती मी, कारण डिलिव्हरी झालेली होती तर आम्ही तिकडेच होतो आणि इकडे कोणीच नव्हतं. आणि यावेळेस म्हणजे आम्ही लास्ट टाईम दिवाळी केलीच नाही. 1च वर्ष असं झालं जे स्किप झालं आमचं. नाहीतर आम्ही दिवाळी एकदम जंगी करतो. आमच्यासाठी दिवाळी म्हणजे मोठं सेलिब्रेशन असते. तुम्ही जर व्लॉग बघत आले असेल तर तुम्हाला आयडिया असेल. आम्ही रेंटनी पण राहायचो तर आम्ही छान करायचो सेलिब्रेशन. कॉफी थंडी होऊन जाईल म्हणून कॉफी पिऊन घेते आधी आणि मग एक्झरसाईजला स्टार्ट करते. कारण गौरवचं तो पण तिकडे आणीला नाश्ता देणं होऊन जाते. मग तो ऑफिस करता करता मला माझ्या एक्झरसाईज सांगू शकतो. चलो. The next day. हे गाईज, वेलकम बॅक टू जान्हवी अँड गौरवज लाईफस्टाईल. सो कसे आहात सगळे? होप्स सगळे स्वस्त असेल. तर खूप छान वाटते आता पहिल्यापेक्षा की जान्हवी अँड गौरवज लाईफस्टाईल म्हणायला. गौरव माझ्या कुठेही आला तरी मला खूप छान वाटतं. हे गाईज, सो आम्ही अबे साले. सो आम्ही एक दुसऱ्याशिवाय अधुरं आहे. सो म्हणून मला आता कम्प्लीट वाटतं आहे चॅनलचं नाव. आणि आम्ही खूप दिवसापासून डिसिजन घेतला होता, पण म्हणजे खूप दिवसापासून डोक्यात सुरू होतं, पण फायनली डिसिजन घेतला आता आणि चेंज झालं आहे आपलं चॅनलचं नाव. इकडे मॅट का धुतली
आज मॅट धुतली आणि इकडे सुकत ठेवली आहे कारण आणि मी आज मॅटवर पूर्ण शी करून ठेवली होती आणि गौरवला साफ करायचं काम दिलं त्याने जास्त करून ठेवली होती. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सगळे कपडे धुतले, सगळं काही केलं. आज वातावरण एवढं भयंकर आहे बाहेर की आज पावसाचे चान्सेस सांगितलेले आहे आणि मे बी येऊन जाईल. कुकर पडन, कुकरचं झाकण पडणं आणि तर आणि झोपलेली आहे. म्हटलं चला आज मला मंदिराची साफसफाई करायची, जेवण करून घेते. आज मी जेवणामध्ये डाळ भाजी, भात, चपाती बनवलेली आहे आणि गौरवने ब्रेक टाकलेला आहे जेवणासाठी. तर ताटात जेवण घे आणि जेवण करून घेते. मग अनारा उठली की माझं काहीच होत नाही. सध्या तर ती मस्त झोपलेली आहे. तिला फॉर्म्युला दिला होता मी. सकाळचा नाश्ता झाला आणि देन त्याच्यानंतर फॉर्म्युला दिला आणि मस्त झोपली आहे. आंघोळ झाल्यावर फॉर्म्युला देते मी तिला. माझी एक्झरसाईज झाली. त्याच्यानंतर ब्लॉग काही शूट केला नाही मी आणि त्याचं कारण असं की कामाची एवढी धावपळ होतं ना की तिचं चालू असतं की आंघोळीला जायचं, झोपेची घाई. सो म्हणून मी काही ब्लॉग शूट केला नाही. तर आता करते. आज मी पूर्ण मंदिर साफ करणार आहे माझं आणि कशा पद्धतीने मी सेट करते, सगळं आतमधलं सामान वगैरे कसं ठेवते ते सगळं दाखवणार आहे तुमच्याशी आणि पूर्ण क्लीन करणार आहे मी सगळं मंदिर. तर आजच करायचं. मला बऱ्याच दिवसापासून डिसाईड केलं होतं पण आज फायनली मुहूर्त निघाला आणि माझं फेस जरा इग्नोर करा, खूप जास्त होत चाललं आहे. तर ठीक आहे, होप्सो लवकरच कमी पण होईल एक्झरसाईजसोबत. आणि जेवण करायला घेतलं आहे पण जेवणामध्ये अर्धवट काय घेतलं ते तर जेवणाचं तर काढलं, फक्त एकट्याचं जेवण काढलं. आज आणीचं सेरेलॅक बनवायचं आहे मला. सॉरी सेरेलॅक म्हणते, हो ड्रायफ्रूट सेरेलॅक बनवायचं आहे. तर त्यासाठी इकडे काय घेतलं आपण, मेंदू, गौरवचा मेंदू हां, वॉलनट, इकडे बदाम, इकडे काजू आणि इकडे मखाना. तर आणीचा कुकर लावायचा आहे म्हणून रेडी करून ठेवलेला आहे. इकडे डाळ भाजी, चपाती आणि भात असं जेवण आहे. जेवढ्याही लेडीज आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, सपोर्ट करा. #लेडीज सपोर्ट. गाईज खरंच सांगा, किचनमधलं बेसिंग सगळं क्लीन झाल्यावर वाटतं ना की किचनमधले कामं संपले आणि माझ्यासाठी आत्ता सुरुवात होते. कारण जीवनाच्या वेळेत सगळ्यात जास्त गैरटा करून ठेवतात. नको करू, मला भांडे काढायचे, मंदिर साफ करायचा. ती उठली तर ते चिरून ते टाकून दे. त्यात हातमोग ग्लोव्ज, त्यात बॉटल ठेवली आहे मी. काचेची बॉटल फुटली आणि आज माझ्या हाताने काय सगळ्यात मोठा बेकार 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 घडलं. पण नाही, बेकार नाही म्हणत, काच फुटलं शुभ मानले जाते. टीव्ही फोडायची का? खूपच शुभ होऊन जाईल ते काय झालं, माझ्या हात थरथर कापून राहिलं होतं एक्झरसाईज झाल्यानंतर. ती बॉटल धुतली मी, इथे ठेवली. तर इथून उचलून मी तिच्या जागेवर ठेवते. म्हटलं इथून उचलली आणि सटकन, अरे ती ओली होती, स्लिप झाली, मग फुटली. तर ठीक आहे, 100 काही रुपयाची बॉटल आहे, परत घेऊन ये. तर चलो गाईज, जेवण करून घेते आणि मग लागते माझ्या कामी. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. मी आज माझं पूर्णपणे मंदिर कसं सेटल करते, कसं क्लीन करते, सगळं क्लिनिंग दाखवणार आज. सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि परत आणखी पण काही घडणार आहे. म्हणजे आणखी पण काही काय म्हणतो त्याला आपण एक्सायटेड असणार आहे याच्यामध्ये, जे काही तुम्हाला बघायला खूप आवडेल. तर ते एंडला बघायला मिळेल. सो ब्लॉग तोपर्यंत एन्जॉय करा. बाय. हे सगळं भाजीच आणलाय, भेंडी आणि हे नाचणी पॅकेट आणलं ते. आता तिचे राहिले ते टाकून देऊ का? आणि मखाना. अक्रोड टाकून देऊ. कितीला होतं ते दोन्ही, कितीला झालं होतं मागं? अक्रोड आता पूर्ण अक्रोड, मखाना आहे ना का आपल्याजवळ? एवढंच आहे ना. खाली पण आहे ना मखाना भरले? नाही, दोन्ही डब्यात काढलं. नाही, 2 डब्यात काढून उचलेला आहे. बघून घेशील तू एकदा, ते ऑर्डर टाकायचं. हां, अजून अक्रोड आणायचे आहे, अक्रोड टाकायचे आहे. आणखी काय टाकायचं आहे का? अक्रोड आणि अक्रोड, मखाना आणि हां तुसाडी बदाम टाकायचे ते. ठीक आहे, तर तेवढं बाकी आहे. आणि केळं आणले होते आणि मॅडम झोपल्या होत्या लगेचच, तर आम्ही काही जाऊ शकलो नाही. आणि नाचणीचे चिप्स आणले होते, चिप्स नाही काय म्हणते, फिंगर. महिला खूप उद्योगवाल्यांचा आहे. One eternity later. काही आत्ता उठलो, थोडा वेळ झालो, म्हणजे झोपलोच नाही. इथं चालूच होतं टिंग 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 टिंग.
आणि आता मी पण दुपारी करून आलो आहे मस्त चाटी चपाटी आणि आता जातो थोडंसं बाहेर, थोडंसं काम होतं आम्हाला आणि बघू पाऊस नको यायला पाहिजे पण आणोडी तुझ्या हातात. तर बाहेर पाऊस तर नको यायला पाहिजे. वातावरण थंड आहे एकदम बिलकुल. आता वाजले आहे 5 वाजून राहिल्या तर थोडीशी ऊन आहे पण ती नॉर्मल ऊन आहे. सो चला जाऊन येतो. खूप दिवस झाले बाहेर नाही गेलो आणि ही म्हणत होती की गोड खायची क्रेविंग्स होत आहे पण मी म्हटलं असं वाटलं पण मी म्हटलं नाही, नो स्वीट, नो मैदा, नो काही, अवॉइड तर अवॉइडच. ठीक आहे. तर आजचा पहिला दिवस होता तिचा तर तिने चांगला प्रयत्न करा, ॲप्रिशिएटेड. सो चला. आणि आज वेट पण मोजलेलं आहे, ब्लॉगमध्ये दाखवलं 60 पॉईंट समथिंग होतं. म्हणजे रिड्यूस होऊन राहिलं ऑटोमॅटिक. शुगर तशी बंद केली तशी वेट रिड्यूस होऊन राहिलं आहे तिचं. सो चला तयारी करतो आणि निघतो बाहेर पटकन. चलो. कोणी रेडी हो नाही हो पण आम्ही इकडे रेडी झालेलो आहे. हे बघा सेकंदात रेडी होते, सेकंदात. व्हाईट सॉक्स कुठे ठेवला का माहिती नाही मला. आम्ही जेव्हा असं यावर बसतो तर बघा काय मस्ती करतो तर दाखवते मी तुम्हाला. काय बघा आमची मस्ती बघा. पडशील नाही का तू? पडशील नाही का? नीट बसणार ना पिल्लू आणि नीट बस. कुठे चाललो आपण? कुठे चाललो पिल्लू? कुठे चाललो? हे बघा मस्ती बघा. आमचे पाय नीट नाही राहते, यावर जास्त ठोकतो आम्ही कारण याचा आवाज येतो ना, आम्हाला मजा वाटते. चलो आम्ही चाललो आहे बाहेर थोडंसं शॉपिंग. म्हणजे तेच आम्ही लास्ट टाईम भाजीपाला वगैरे आणलं नाही तसंच थोडं एक्सप्लोअर पण करू बाहेर. असं छान थंड वातावरण आहे, मस्त आभाळ आहे बाहेर. तर येऊ म्हटलं जाऊन. चलो चला आता निघून राहिलो आहे. मला भांग करायची काही गरज नाही आहे, केस ऑलरेडी तसेच राहते. चलो अब निकलते हैं. बाय थंड चालतो. One hour later. काही आत्ता आलेलो आम्ही बाहेरून. आणि झोपली होती. येता येतं तुम्हाला माहिती आहे आम्ही खाऊन घाई करतो, बाहेर जायचं खाऊन नाही म्हणतो. कारण की येता येतं आणि झोपली होती मस्तपैकी. आमची कन्यारत्न झोपला. कन्यारत्न झोपला होता मस्तपैकी. झुडिओ जायचं होतं, ऑन्समध्ये जायचं होतं पण काही जाणं झालं नाही. तर त्याच्यासाठी आम्ही गेलोच नाही. वापस आलो तिकडलं तिकडून येताच आणि म्हटलं सामान घ्यायचं, ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते, ड्रायफ्रूट्स घेतले. काही मखाना नाही भेटला. हिच्यासाठी अल्मंड्स घ्यायचे होते मॉर्निंगला खायसाठी. सो ते नाही भेटले. तिच्या आणीसाठी घेतले जे मोठे ममरा आल्मंड आहे ते सगळ्यात महाग असते. ओरिजिनल काश्मीरी आल्मंड म्हणजे त्याला मामरा आल्मंड म्हणतात त्याला. ते घेतले आणि हिच्यासाठी लोकलवाले टाकले. हो 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 हो. काय काय आणलं ते नक्की दाखवणार आम्ही. तो तर एक पीनट बटर तर तोचाच म्हणा. तो पीनट बटर आणलाच होता. अरे यार केस कोण असे, मी तेल वगैरे काहीच नाही लावलं आणि त्याच्यामुळे केस असे. हे आणलं आहे अमृतवाले एक अमृत आमला काय म्हणतो का. हे आहे मामरा बदाम. कॅश्यूनट आणला आहे आणि हे आणलं आहे बदाम. 2 पॅकेट बदामचं, 1 पॅकेट काजूचं. काजू थोडासा गरम राहतो म्हणून
नाही. आणि इकडे तर A few inches later. सो काहीच फायनली आंघोळ झाली आहे आणि गौरव गेला होता बाहेर, तर गौरव बाहेरून आलेला आहे. इकडे करावं त्याला मी भाजी कट करायला सांगितले. आणि आमच्या मॅडमनी अलेक्सा म्यूट द टीव्ही. तर नाडाला मी ते जे हेल्मेट बोलवलं होतं ते घालून दिलं आहे. तुम्हाला दाखवते मी. ती खेळत आहे मस्त. मी बाहेर डोकं दुखून राहिलं माझं एक साईडने. सो आम्ही आलो थोडा वेळ झाला बाहेरून आणि काही सामान आणायचं होतं भाजीचं वगैरे. सो लास्ट टाइम बाजारात काही गेलो नाही, त्यामुळे आता घेऊन आलो भाजीचं वगैरे. आणि झोपली होती गाडीवरच, त्यामुळे मी तर काही ब्लॉग शूट घेतला आहे का. गाडीवर कडेवर झोपणं म्हणजे ते कसं मॅनेज करायला ते आम्हालाच माहीत. आणि त्यात वरून आमच्या पिशव्या पण होत्या. सो म्हटलं घरी गेल्यावर प्रॉपर ब्लॉग शूट करते. आता ती झोपून उठली जस्ट आणि नाश्ता सुरू आहे तिचा इथे. गौरव तिला चालतो आहे. त्याला म्हणजे 2 दिवस झाले ना बनाना बंद केला आणलं, म्हणजे संपलेले होते, तर मग ते आता आणले आम्ही आणि त्याचंच प्युरी देत आहे गौरव. आता वाजले 7 आणि जवळजवळ आता तिला नाश्ता दिला म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत तिला काही द्यायची गरज नाही आहे. मग आता मी कुकर लावते तिचा थोड्या वेळाने आणि तिला जे काय वरण भात किंवा चपाती वरण असं काला करून वगैरे देते. मग मी तिला चपाती मी आतापर्यंत देत नाही होती, कारण कसं असते चपातीमध्ये ग्लुटेन असते, ग्लुथेन असते. मी टी व्ही पाहत होती ना, ग्लुटेन टी व्ही पाहत आहे ना, म्हणून ते विचार काही सुरू आहे ना ग्लुटेन असते. सो त्यामुळे गोड देता नाही येत पोरांना, डॉक्टर पण सांगतात. पण मी थोडी चालू केलेली आहे एकदम, म्हणजे जसे चपातीच्या वरची लेअर जे असते ती काढून स्मॅश करते वरणामध्ये. वरण जास्त ठेवते, चपाती फार कमी. तर असं देते मी तिला. आणि तुम्हाला जर बेबी असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की कशा पद्धतीने म्हणजे बनवते वगैरे, स्मॅश वगैरे काय असतं प्रॉपर ते सगळं, तर मला तुम्ही सांगा. मी व्हिडिओ टाकणार चॅनलवर आपल्या. तसं तुम्ही तिला काय काय त्याचे व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे चॅनलवर अपलोड करायला, तर बघू शकताय तुम्ही जाऊन. आणि परत ओट्स देते, तर ओट्सची नाही आहे रेसिपी, सो तीसुद्धा लवकरच येईल चॅनलवर, ती पण अपलोड करेल मी. तर चलो तुम्हाला काय काय आम्ही शॉपिंग केली, काय काय आणलं ते सगळं दाखवते आणि किती रुपयाचं झालं ते पण सांगते. कारण आता सगळ्यात जास्त आणीला खर्च लागतो, कारण आणीचे ड्रायफ्रूट्स वगैरे एवढे महाग होतात ना ते खूप जास्त. अजूनही तिचा मखाना आणि जे अक्रोड ते आणायचेच आहे, तर ते ऑनलाईन बोलवणार आहे. तर तिथे जे होते ते खूप मोठे पॅक होते आणि थोडे महाग पडत होते, जास्त होते ते, एवढे काही कामाचे नव्हते आम्हाला, म्हणून आता ऑनलाईन बोलून घेऊ. फुल फार्मचा ब्रँड खूप छान आहे, जो जिओ मार्ट प्रोव्हाइड करते ना, ब्लिंकिट करतात, तर ब्लिंकिटमधनं येतात. तर होल फार्मचे पण छान राहते, तर मी होल फार्मचेच यूज करते तिच्यासाठी, जे ऑर्गॅनिक असते. सो तेच ऑर्डर टाकायचे आहे. तर तिचं पूर्ण पावडर बनवून ठेवणार, त्याचीसुद्धा मी रेसिपी टाकली आहे चॅनलवर. सो जाऊन तुम्ही बघू शकता. छानपैकी असं रोस्ट करून प्रॉपर पावडर बनवते मी, तर ती पण मी रेसिपी टाकलेली आहे. म्हणजे कसं बनवते, त्याची स्टेप वगैरे आहे ते सगळे मी टाकलेले आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर हवं असेल तर. आणि मी डेली देते तिला मॉर्निंगला. सो बनानासोबत म्हणजे बनाना स्मॅश केलेला, त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं पावडर वगैरे, डेट्सची प्युरी असं मिक्स करून देते. ती पण खूप छान आवडीने खाते आणि असं कधीच वाटलं नाही मला की तिला बोर झालं किंवा तिने खाल्लं नाही, पूर्ण फिनिश करते ती. सो चलो आता मी तुम्हाला सामान दाखवते काय काय आणलेलं आहे बाहेरून. तर तोपर्यंत गौरवचं चारून होऊन जाते आणि मी थोडंसं स्वयंपाकाची पण तयारी करते, कारण लवकर स्वयंपाक करून मला परत एक्झरसाईज पण करायची आहे. सो मी 2 टाईम एक्झरसाईज करणार आहे, मी ठरवलं आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की मला लवकरात लवकर वेट लॉस करायचं आहे. सो म्हणून माझं चॅलेंज मी जे म्हटलं ती तुम्हाला पाहिजे वाटते, म्हणूनच करून राहिली आहे, त्याच्या मागे लागली आहे. निकालून तो सही बोला आहे तो करके दिखाना पडेगा. आता मी बोलली आहे तर मी करून दाखवते, तसं तू बोलला ते करून दाखवा लागेल. तर मी तू करशील तर ते माझं काम होईल ना, ते मला मग ते व्लॉगमध्ये प्रूफ आहे गाईज. मला गौरवनी म्हटलं आहे वेट लॉस जर्नीमध्ये हे सगळ्यात मोठं फायदा आहे की यूट्यूब आपलं साक्षात यूट्यूब साक्ष घेऊन बोलत आहे की गौरव मला देणार आहे आणि ते दिल्यावर
झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चलो मी पटापट आवरते कारण मला एक्सरसाइज करायची आहे गाईज. रात्री 8 वाजो 9 वाजो 10 वाजो 11 वाजो पण मला एक्सरसाइज करून आंघोळ करून झोपायचं आहे. तर मला पहिले स्वयंपाक करायचा आहे. पटापट आवरते आणि मग बोलते गाईज. चलो गौरवचं आवरलं की गौरव सामान दाखवेल, मी माझं स्वयंपाकाचं आवरते गाईज. तुम्ही तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे माहिती तुम्हाला, सबस्क्राईब करून द्या आणि लाईक शेअर करायला सबस्क्राईब करतो गाईज. यस. आणि पुढचे पण ब्लॉग बघा येणार आहे आणि मागचे पण बघा गेलेले. तर छान छान ब्लॉग आहे चॅनलवर. काही चुकत असेल तर सॉरी. तुम्ही बिंदास कमेंट करा, चुकलं तर कमेंट करा, नाही चुकलं तर कमेंट करा. पण एक सांगते, वेळ असेल तरच करा गाईज. खूप काही एफर्ट्स घेऊ नका, खूप काही म्हणजे खूप जबरदस्ती नाही आहे. कारण कामं आजकालची जनरेशन जास्त बिझी आहे. इथं सख्खे नातेवाईकसुद्धा बिझी असतात, तर परके काय विचार हे तर ठीक आहे. नाही सख्खे जवळ हे कटकश सख्खे जवळच्यांनाच वेळ नसतो, तर बाहेरचे वगैरे आपले जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना काय वेळ मिळेल. सगळे बिझी असतात आपल्या लाईफमध्ये आणि ठीक आहे, काय हरकत नाही. तर जेवढा वेळ मिळेल तेवढा सफिशियंट आहे, काढा. छान वाटतं कमेंट करता तर. चलो फिर करते आता आपलं कामं, लागतं आता घरातल्या कामाला. आता सध्या तरी चूल आणि मूलवर आहे. पण इथे नाही थांबायचं आहे आम्हाला. चूल आणि मूल आणि वर्कआउट आणि एकदम हेल्दी वुमन बनायचं आहे. हेल्दी एकदम हेल्थला चांगल्या लेवलवर ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून दुसरं पण काही करू शकली पाहिजे. चूल आणि मूलच जिंदगीभर नाही करायचं आहे, म्हणजे चूल आणि मूल नाही सांभाळायचं लाईफ टाईम. तर ते तर करणं आहे, बाईचं काम आहे. तसं ते कामं करावंच लागतं, पण त्याचसोबत बाकीचे पण कामं करायचे आहेत. काही स्वप्न पूर्ण करायचे आहे, काही कामं पूर्ण करायची आहे. ठीक आहे, ते फ्युचरचा पार्ट आहे, बघू आता. तर चलो आता मी अलविदा घेते. गौरव ब्लॉग शूट करेल पुढचा, मी माझं स्वयंपाकाचं आवरते. तर मी भेटते येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गौरव कंटिन्यू करेल आता. हा ब्लॉग आता कंटिन्यू तू कर, मी स्वयंपाक करणार. हां सॉरी गाईज, भेटूया थोड्या वेळानंतर आफ्टर एक स्मॉल ब्रेक. तो इंटरवल एन्जॉय करा.